राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर
पाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर पाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा 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 माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हो जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हो जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे एका चित्त ठाई ठेवून भावे एका चित्त ठाई ठेवून भावे ऐका चित्त ठाई ठेवून भावे ऐका डोळे झाकून रात्र करू नका 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 काळ करीत पैसला से लेखागा करीत पैसला लेखागा. काळ करीत पैसला से लेखागा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्वराजे राम राम स्वराजे राम राम स्वराजे राम राम स्वराजे लाहो करागाठ घाला मुळ बंधी लाहो करागाठ घाला मुळ बंधी लावो करागाट गाळा मुळ बंदे लावो करागाट गाळा मुळ बंदे सांडा वाहू गियावू पाधी सांडा वाहू गियावू पाधी सांडा वाहू घ्या हो पादे सांडा वाहू घ्या हो पादे लक्ष लावून रहा गोविंदिगा लक्ष लावून राहा गोविंदिगा. लक्ष लावून रहा गोविंदिगा लक्ष लावून राहा गोविंदिगा. राम स्मरा आधी लावू करागाठ घाला मुळ बंदी सांडा वाहू गियावू पाधी लक्ष लावून रहा गोविंदिगा राम राम स्वराजे राम करागाट गाळा मुळ बंदे सांडा वाहू घ्या हो पादे लक्ष लावून राहा गोविंदिगा. अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय 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 मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालक पुढा रोग क्षय मध्ये बालक पिढा रोग क्षय आय भजनाचे उरले ते पाहिला आय भजनासी उरले ते पाहेगा आय भजनासी उरले ते पाहेगा आय भजनासी उरले ते पाहेगा राम
लक्ष लावून रहा गोविंदी गा राम राम स्वराजी लावो करगटकाला मूळ बंदी लक्ष लावो उपाधी लक्ष लावो गोविंद भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा वारे सावध सोडा माया आशा वारे सावध सोडा मायाचा वारे सावध सोडा मायाचा काही न चले मग गळा पडेल फासा काही न चले मग गळा पडेल फासा काही ना चले मग गळा पडेल फासा काही ना चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसागा पुढे हुशार तो राय वळसा हुशार थोर आहे वळसागा पुढे हुशार तो राय वळसा राम राम स्मरा आधी लावू करागाठ घाला मुळ बंदी कांडा वाहू यावो पाणी लक्ष लावून रहा गोविंदिगा राम राम स्वराजी लावो करगटकाला मूळ बंदी साठवाऊ गजवू पाणी लक्ष लावून गोविंदोगा काही थोडा बहुत लाग पाठ 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 करा भक्तिभावा धरा बळकट करा भक्तिभाव धरा बळकट भक्तिभाव धरा बळकट भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्यालावून नीट तन मन ध्यान द्यालावून नीट तन मन ध्यान लावूया नीट तन मन ध्यान लावूया नीट घरी करणे असेल गोड शेवट गा घरी करण्यास गोड शेवट घरी गा. करणे असेल गोड शेवट गा घरी करण्या राम राम स्मरा आधी लावू करागाठ घाला मुळ बंदी कांडा वाहू यावो पाणी लक्ष लावून रहा गोविंदी गा राम स्वराजी लक्ष लावून विनवी तो सकळ जना विनवी तो सकळ जना विनवितो सकळ जना विनवितो सकळ जना कर सोडून थोरा लहाना कर सोडून थोरा लहाना कर जोडून राहना कर जोडून राहना दान इतुलेची त्या मदतीना दान इतुलेची त्या मदतीना दान तुलच्या मददिना दान तुलच्या मददिना मोडे तुक्या बंधू राम म्हणा गा मोरे तुकया बंधू राम म्हणा गा मोडे तुक्या बंधू राम म्हणा गा तुकया बंधू राम म्हणा गा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी राम राम स्मरा राम स्वराय राम राम स्वराजे राम राम स्वराज राम राम स्वराजे राम राम स्वराजे लाहू करागाठ घाला मुळ बंधी लाहू करागाठ घाला मुळ बंधी लावो करगट गळा मुळ बंदे लावो करगट गळा मुळ बंदे सांडा वाहू गिया उपाधी सांडा वाहू गिया उपाधी सांडा वाहू गया उपाधे सांडा वाहू गया उपाधे लक्ष लावून रहा गोविंदिका लक्ष लावून राहा गोविंदा लावून रहा गोविंदिका लक्ष लावून राहा गोविंदा राम राम स्मरा आधी लावू करगाठ घाला मुळबंदी कांडा वाहू यावो पाणी लक्ष लावून रहा गोविंदिका राम राम सराजी लावो करगट गळा मुळ बंदे वाहू गया उपाधे लक्ष लावून राहा गोविंदा ढोपार कुमारी कुमार कुमाय जय ढोपार कुमारी कुमार कुमाय ढोपार जय कुमारी कुमार कुमाय ढोपार कुमारी
हॅलो हॅलो गातो वासुदेव मी ऐका ऐका चित्त ठेवूनी ठावी भावे ऐका चित्त ठेवणे भाविका डोळे झाकूनी रात्र करू नका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत पैसाला लेखा काळदर पैसला लेखगा काळ करीत गसला लेखा राम राम स्मरारी राम राम स्मरारी राम राम स्वराज स्वराज राम राम स्वराज हो करा गाठ काळा लाहो करा गाठ काला मुळ बंदे तांडवा उगिया उपाधी सांडवा उगिया उपाधी लक्ष लावली रहा गोविंदा राम राम स्मरारी राम राम स्मरारी लक्ष लावणे गावा गोविंद गोविंद गा गोविंद गोविंद गा गोविंद गा राम राम स्वराज स्वराज राम राम स्वराज लक्ष लावून रहा गोविंद लक्ष लावून रहा गोविंद लक्ष लावून रहा गोविंद लक्ष लावून रहा गोविंद गोविंद लक्ष लावून
राम राम स्मरामती राम राम स्मरा गोविंद गोविंद राम स्वराज राम राम गातो वासुदेव मी ऐका पुढे या. खाली बसल्यापेक्षा तास राहिला आपल्याला. पाहुणे मंडळी का इथलेच गावचे तुम्ही सुद्धा थोडं पुढे सारखं. ह्या दोन्ही तिन्ही म्हाताऱ्याने खूप जागा अडकवून धरली. 2-3 एकराची. सारखं पुढे असं. हां सारखं. आता ते मागच्या म्हातारीला सारखं पुढे असं सारखं थोडं पुढे. आम्हाला जागा राहू दे फक्त. एवढे पुढे या सारखं. तुम्ही थोडे पुढे. आजी या असं सारखं पुढे असं. म्हणजे मागच्यांना जागा होईल. उद्या थोडंशा ताडपत्र्या जास्त टाका दोन म्हणजे बसायला. नाहीच काही टाकलं तर आपण घरून एक गोणी घेऊन यायची बसायला. काय होतं. घडी करून आणायची. घडी करून घरी घेऊन जायची. विठ्ठल 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 गातो वासुदेव मी ऐका. चित्त ठाई ठेवून भावे एका. डोळे झाकोनी रात्र करू नका. काळ करीत बैसला से लेखागा. राम राम स्मरा अदे लाहो करा गाठ घाला मुळबंधे. सांडा वावो गेया उपाधे. लक्ष लावून राहा गोविंदिगा. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा अदे लाहो करा गाठ घाला मुळबंधी. सांडा वावो गेया उपाधी. लक्ष लावून राहा गोविंदिगा. क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा.
पुढे हुशार थोरा हे वळसागा राम राम स्मरा आदे लाहो करा गाठ घाला मुळबंधे सांडा वावो गिया उपाधे लक्ष लावणी रहा गोविंदिगा काही थोडा बहुत लागपाठ करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावणी नीट जरी करणे असेल गोड शेवटगा राम राम स्मरा आदे लाहो करा गाठ घाला मुळबंधी सांडा वावो ग्या उपाधे लक्ष लावणी रहा गोविंदिगा विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना दान इतुले त्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा राम राम स्मरा आदि लाहू करा गाठ घाला मुळबंधी सांडा वावू गिया उपाधी लक्ष लावून रहा गोविंदिगा विठ्ठल विठ्ठल गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाय ठेवणी भावे एका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत बैसला से लेखागा राम राम स्मरा आदि लाहू करा गाठ घाला मुळबंधी सांडा वावू ग्या उपादे लक्ष लावणी रहा गोविंदिगा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश्वप्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचे बंधू कान्होबाराय यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत सुंदर वासुदेव प्रकरणातला एक वासुदेव कीर्तन सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशं भजे रामेणाव्रेता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरो रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्त लय सदा भवतु मे भो राम मामुद्धरं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं खलानीशवादा पनोदारः दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काय माझी वाणी मानेल संता माझी वाणी मानेल संता रंग उचिताशी आपोलिया काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवो चित्तासे आपुलिया गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे एका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत बैसला से लेखागा राम राम स्मरा आदि लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वावू ग्या उपादे लक्ष लावून रहा गोविंदिगा प्रस्तुत अभंग कान्होबा महाराजांचा असून अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य पावन क्षेत्र सामाजिक आणि आर्थिक आणि भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह असलेलं हे पिंपळे गाव या गावातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी पुरुष बांधव भजनी मंडळ या सप्ताहाचे कार्यकर्ते तसेच आणि परिसरातील वारकरी उपस्थित असलेले गायक वादक मृदंग वादक आदरणीय हरिभक्त परायण सतीश महाराज तसेच आदरणीय गायनासाठी खिलारी महाराज असेल तसेच याच गावचे सुपुत्र परिसरामध्ये ज्यांचं आणि भक्ती करण्यामध्ये नामचिंतनामध्ये आणि गायनामध्ये सहज साधी राहणी गोड स्वभाव आणि गोड गाणं असे हरिभक्त परायण आणि आवळी महाराज असेल तसेच आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ असेल डुबेरवाडी वगैरे असेल आणि कल्याणहून आमचा मारळ गावला राहणारे आमचा बराच 20-30-25 वर्षापासूनचा कायमचा संपर्क आहे असे पानसरे माऊली कालही त्यांचा फोन येऊन गेला पण मला रिसीव्ह न करता आला पानसरे माऊली या ठिकाणी योगायोगाने वेळ काढून हजर आहे सर्व भजनी मंडळ आहे आणि बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आहे भालदार चोपदार विनेकरी ड्रेसमध्ये आहे का नाही असं पाहिजे बा तेव्हा हे सर्व पांडुभाऊ असेल मारुतीभाऊ असेल आणि ज्यांच्यामुळे आपण हा आणि सुंदर हा आवाज ज्यांचा ऐकतोय हो समोर असले की बस कामच संपलं नाही तर इतकं फिरतो कधी कधी असं वाटतं पळून जावं आपला फेटा बागलात घेऊन पळून जावं असे साऊंड सिस्टम असते पण इथं आल्यावर असं वाटतं की मुडदा जरी उभा केला तरी बोलेल बा ऐका नाही असे आमचे गोंदेकर भाऊ आहे सुंदर असे साऊंड सिस्टम वर्षाच्या वर्षालाच भेट होते तेव्हा असे सुंदर साऊंड सिस्टम ज्याला म्हणतात शार्पनेस म्हणतात आवाज असतो पण डीजे सारखा आवाज असतो त्यांना वाटतं खूप मोठा आवाज अरे मोठा नाही लागत त्याला क्लॅरिटी लागते स्पष्ट आणि आवाज लागतो शुद्ध आवाज लागतो तो आवाज देण्याची एक कला
ऑपरेटिंगची कला त्यांना ज्ञात आहे, तेव्हा त्यांचे या ठिकाणी आणि सुंदर असं या ठिकाणी काम आहे. आणि आपण सर्व ग्रामस्थ परिसरातील वारकरी अन्नदान करणारे, धनदान करणारे, आपला अमूल्य वेळ या सप्ताहासाठी आणि नियोजित प्रमाणे घालवणारे, यापन करणारे सर्वच गावातील आणि भाविक मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला भगवंताचा दिव्य उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे. मलाही मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी सेवा करण्याचा योग ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आला. तुमच्या दर्शनाचा योग आला. अभंग सेवेसाठी वासुदेव प्रकरणात निवडला. शब्दाने मोठा असेल, कडव्यांनी मोठा असेल, चौकडीचा असेल, पण वेळेच्या आत आपण थांबूया. विठ्ठल 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 बसणाऱ्या श्रोत्यांना जेवढे शब्द पाठ होतील तेवढंच बोलायचं, पुढचं बोलायचं नाही. कीर्तनामध्ये जेवढं तुम्हाला अभंगाचं पाठ होईल तेवढंच बोलायचं, पुढचं अभंगाचं राहील ते राहील, कारण तुमचं पाठ होणार नाही तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही. जेवढं पाठ होईल तेवढंच बोलायचं, मग तेवढाच विषय आपल्याला घ्यायचा आहे. हो, तेव्हा कान्होबा महाराजांचा अभंग आहे. आता कान्होबरायांचं चिंतन केलं तर कान्होबरायांचे अभंग थोडे बघायला मिळतात. कान्होबराय हे तुकोबरायांचे बंधू आहे, अत्यंत लाडके बंधू आहे. जे कान्होबराय त्यांचा अधिकार जर पाहिला तर तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन जेव्हा झालं तेव्हा कान्होबरायांनी आणि अनशन मांडलं होतं. कान्होबराय देवाशी भांडत होते, भांडण्याचे अभंग आहे. देवा धिंद धिंद तुझ्या करील चिंदड्या, माझ्या भावाला आणून दे, माझ्या भावाला घेऊन गेला, माझ्या भावाला आणून दे, असे बरेच अभंग आहे. ही कान्होबराय सांगतं, देवा माझ्या भावाला तू घेऊन गेला. म्हणजे याहून हेही बघायला मिळतं की भावाभावामध्ये प्रेम कसं असावं, भावाभावातला स्नेह कसा असावा, हे तुकोबराय आणि कान्होबरायांकडून शिकावं. विठ्ठल विठ्ठल. आता घरामध्ये भाऊ भाऊ आपण पाहतो, पण ते कुटुंब कुटुंब राहत नाही, फॅमिली फॅमिली राहत नाही. फॅमिली शब्दाचा अर्थ काय? 3 शब्द आहे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. 3 शब्द आहे: गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड आणि फॅमिली. बरोबर आहे? हे 3 शब्द सद्यस्थितीला जगामध्ये आपण कायम पाहतो. ही कोण आहे? गर्लफ्रेंड आहे. हे कोण आहे? बॉयफ्रेंड आहे. हे कोण? ही आमची फॅमिली आहे. या शब्दाचं चिंतन करा. गर्लफ्रेंड, GIRL, बरोबर? गर्ल आणि बॉय, BOY, बॉय. म्हणजे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांचा शेवट जर पाहिला, शेवट या दोन्ही अक्षरांचा, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा, तर शेवट आहे एंड. काय आहे? END, एंड आहे. गर्लफ्रेंडचा शेवट आहे आणि बॉयफ्रेंडचा शेवट आहे एंड आहे, म्हणून त्याला किंमत नाही. पण फॅमिली शब्दाचा विचार करा. फॅमिली शब्दाचा अर्थ असा आहे, FAMILY. F मीन्स फादर अँड M मीन्स मदर. ज्या कुटुंबामध्ये, ज्या घरामध्ये आई वडिलावर प्रेम आहे, आई वडिलांचा आदर आहे, आई वडिलांची सेवा आहे, त्या आई वडिलावर, कुटुंबावर सर्वांचं प्रेम आहे, सर्व एकोप्याने एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात, त्याला म्हणतात फॅमिली. त्याला काय म्हणतात? एंड नाहीये, त्याला फॅमिली बोलतात. आणि सर्व एकत्र असूनही एकमेकाच्या सुखदुःखात भाग घेत नाही, एकमेक स्वतःच पाहतात आणि एकत्र राहतात, ती फॅमिली नाही, त्याला गोठा माना. विठ्ठल विठ्ठल गोठ्यामध्ये हे जनावर त्याच्यावर धावतो, ते जनावर त्याच्यावर धावतं, अशी अवस्था जर कुटुंबात असेल ती फॅमिली होत नाही. कुटुंब कसं असावं? कुटुंबाचं चिंतन करताना आपली सनातन वैदिक परंपरा जी आहे ती सकल कुटुंबाची आणि एकत्र कुटुंबाची पद्धत पूर्वीपासून अंमलात आणली. आता त्याचे आणि तुकडे तुकडे झालेले बघायला मिळतात. काळ बदलला, पण एकत्र कुटुंब पद्धत अशी होती. सुंदर ही पद्धत होती. एकत्र कुटुंबामध्ये समाधानी राहण्यासाठी काही सूत्र सांगितले शास्त्राने. फक्त सोपं सूत्र संसारिक आणि लक्षात ठेवा. कीर्तनाचा विषय जड जाईल तो जाऊ द्या, पण हा विषय लक्षात ठेवा. एकत्र कुटुंबामध्ये जर फॅमिली एकत्र असेल, एकत्र म्हणजे पती पत्नी मुलं बाळ जरी असेल तरी, तर त्यांनी आपल्या कुटुंबात समविचार राहावे, आपल्या कुटुंबात सारखं समाधानी राहावं, यासाठी एक आणि टीप लक्षात ठेवा: भजन आणि भोजन सर्वांनी एकत्र करा. काय करायचं? भजन आणि भोजन. हरिपाठ करा, सकाळची काकड आरती करा, सकाळी देवाच्या पुढे बसून हनुमान चालीसा घ्या, पण सर्वांनी कुटुंबाने एकत्र बसून करा. आणि जेवण करताना तो आला का, तो आला का, तो आला का, सर्वांना येऊ द्या. आणि मग एकत्र बसून मस्त आपण चर्चा करून हसून विनोदाने जेवण करा. भजन आणि भोजन एकत्र झालं की कुटुंब एकत्र राहतात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांच्या बद्दल बोलतोय आणि कान्होबरायांच्या बद्दल मी बोलतो. कान्होबा महाराजांचं तुकोबराय एवढं प्रेम आहे की देवाशी भांडता, देवा माझ्या भावाला आणून दे, तू घेऊन गेला ना, माझ्या भावाला आणून दे, असे कान्होबा महाराज. तुकोबरायावर प्रेम असलेले कान्होबा महाराज. आणि त्यात अजून विशेष कान्होबरायांचं जर धरलं तर तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी कान्होबा महाराज आहे. काय भाग्य आहे त्यांचं बघा. वास्तविक पाहिलं ना
तर ज्या तुकोबरायांच्या अभंगावर मोडकं तोडकं आम्ही दररोज महाराष्ट्रभर फिरतो, कीर्तन करतो. दररोज आमच्या कीर्तनाला 5-5, 25-25, 50-50, 100-100 टाळकरी आम्हाला भेटतात. ज्या तुकोबरायांच्या अभंगावर कीर्तन करतो त्या तुकोबरायांच्या हयातीमध्ये त्यांना फक्त 14 टाळकरी का मिळाले? त्यांना 14 टाळकरी का मिळाले? त्याचं कारण आहे, तुकोबरायांच्या टाळकरी होण्यासाठी तुकोबरायांच्या परीक्षेमध्ये पास होणं सामान्याचं काम नव्हतं. तुकोबरायांची कसोटीतून पास होणं, त्याच्यातून तापून निघणं, ते 14 जण पास झाले आणि तेच तुकोबरायांचे टाळकरी ठरले. त्यात कान्होबा महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल बरं आहे, आमची कोणी परीक्षा घेत नाही, नाही तर मग आम्ही 6 महिलाही नाही घटक असणे ते पास होणार नाही. भाग्य आहे तर तुम्हालाही येत नाही ना आम्हालाही येत नाही, एवढं बरं आहे. भाग्य आहे काय, दोघं सारखे म्हणून बरं आहे. जर परीक्षा घेतली असती ना तर मग थांबलोच नसतं, अवघड झालं असतं. पण बरं आहे ते चांगले, भाग्याने आमचे दिवस चांगले आले. विठ्ठल विठ्ठल असा कान्होबा महाराजांचा अभंग आहे. अत्यंत सुंदर वासुदेव प्रकरणातला अभंग आहे. तर वासुदेव प्रकरणाचं चिंतन केलं तर तुकाराम महाराजांनी जे अभंग रचना केली ती एका जागेवर बसून केलेली नाही. त्यांच्या समोर जसा जसा प्रसंग आला, जसं जसं त्यांच्या समोर आठवलं, प्रसंग आठवले, भगवंतानी जशी जशी त्यांना स्फूर्ती दिली तसे तसे त्यांच्या आणि लेखणीतून आणि अभंग बाहेर आले, वाणीतून वाचीतून अभंग बाहेर आले. जसा प्रसंग आला तसा. कशा पद्धतीने ज्ञानोबाराने उदाहरण केलं, एकच स्त्री असते, बाई एकच असते, पण वेळ प्रसंगी तिचं नातं बदलतं. पतीच्या समोर ती पत्नी असते, मुलाच्या समोर ती आई असते, सासूच्या समोर सून असते, सुनाच्या समोर सासू असते आणि जावेच्या समोर ती जाव असते. का? एकच स्त्री पण नाते वेगळे वेगळे, तिचे प्रसंग परत्वे जसे बदलतात त्या पद्धतीने तुकोबरा एकच तुकोबरा आहे, पण प्रसंग परत्वे त्यांनी चवी चवीने आपल्याला हे वेगवेगळे रूपक करून वेगवेगळे अभंग आपल्याला तयार करून दिले. विठ्ठल विठ्ठल ही कला आहे. कला जसं गहू आहे, एकच गहू आहे, एकच गहू प्रकार बहु. एकच गहू आहे पण गहू एकच असेल पण त्याच्यापासून पदार्थ अनेक करता येतात. करतात का नाही? गव्हापासून चपाती करतात, गव्हापासून पुऱ्या करतात, गव्हापासून पुडी करतात, गव्हापासून मांडे करतात, गव्हापासून गरा करतात, गव्हापासून रवा करतात. बरोबर ना? गव्हापासून कुरडया करतात, काय असेल ते आहे की नाही. गव्हापासून एवढं थालीपीठ करतात, गव्हापासून सर्व काही करतात. एकच गहू पण प्रकार बहु आहे. का? चवी चवी घेऊ घास, चवी चवीने घेण्यासाठी या पद्धतीने केलं जातं. तसं अभंग जर सारखेच जर असते तर माणसाला रुची मिळाली नसती. त्यामुळे वेगवेगळे प्रकरण, वेगवेगळे धाटणीतून तुकोबरांनी अभंग रचना केली. कधी वासुदेव गायले, कधी मागणीपर गायले, कधी रूपक केले, कधी भारुड केले, कधी गवळणी गायल्या. विठ्ठल विठ्ठल अशा वेगवेगळ्या रूपकाच्या पैकी एक रूपक केलं ते वासुदेवाचं रूपक केलंय. वासुदेवाच्या रूपकाच्या द्वारे संत काय सांगण्याचा त्यांचा निर्देश काय असावा, तर हे ब्रह्मज्ञान जे आहे, आपल्या वेदातलं जे ज्ञान आहे ते वृक्ष आहे, ते कठीण आहे, समजण्यास कठीण आहे. कीर्तनात जर थोडा कठीण विषय आला, कठीणच काय, जर हसवलं नाही तर लोक म्हणतात बोर झालो गड्या आज. बरोबर आहे नाही? कठीण सांगितलं तर काही लोक जे असतात, शिकलेले असतात ना, ते म्हणतात अजून यांना आहे ना जमत नाही. आणि कठीण सांगितल्यानंतर ज्यांना खूपच विनोदाची आवश्यकता म्हणतात अजून हे नवीन दिसतात, यांना कीर्तन जमत नाही. विठ्ठल 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 हा दररोजचा अनुभव आहे. त्या पद्धतीने कठीण ब्रह्मज्ञान, जे ब्रह्मज्ञान ऐकण्याकरता कठीण आहे, गळी उतरण्याकरता कठीण आहे, पण संतांनी ते आपल्या गळी उतरवलं, युक्तीने उतरवलं, कलेने उतरवली. कसं आहे असं म्हणतात बाबा, पूर्वीच्या काळात 60-50-60 वर्षापूर्वीचे, 60-70 वर्षापूर्वी जुनी माणसं बरीच या ठिकाणी. पूर्वीच्या काळात माणूस आजारी पडला तर त्याला गोळ्या द्यायच्या, पण मोठ्या मोठ्या गोळ्या राहायच्या म्हणतात, त्या अत्यंत कडू गोळ्या. माणसं म्हणायचे आजार पचवू पण गोळी खाणार नाही. कडू गोळ्या होत्या, एवढ्या कडू गोळ्या. माणसं गोळ्या घेत नव्हते, आजार अंगावर काढायचे पण गोळ्या खात नव्हते, कडू होत्या. मग पुढे त्याला सुधारणा केली, ते औषध द्यायचे कडू, पण मग हे खात नाही ना, मग सुधारणा काय केली, त्याला वरून वेस्टर म्हणजे ज्याला म्हणतात कव्हर, ते थोडस मडू दिलं, कडूच्या ऐवजी मडू दिलं, म्हणजे गोड दिलं, ऐक नाही, साधं दिलं. म्हणजे ती गोळी खाताना वर कव्हर त्याचं वरून वेस्टर्न होतं, त्याला पॅकिंग जी आहे गोळीच्या वर आवरण, ते थोडं गोड दिलं की खाताना गोड लागतं, आत गेल्यानंतर ती फुटली की मग ते कडू त्याचा परिणाम करतं. हे कसं, गोळी घेत नव्हते म्हणून या पद्धतीने आपल्याला गोळी दिली. तसं ब्रह्मज्ञान कठीण आहे, कळण्यास कठीण आहे, वृक्ष आहे, त्याकरता ते कळावं म्हणून रूपकाच्या भारुडाची ही गोळी आपल्याला दिली आहे. विठ्ठल विठ्ठल
वासुदेव प्रकरणातला हा अभंग कान्होबारायांचा आहे. कान्होबारायांनी ब्रह्मज्ञान आपल्या गळ्यापर्यंत पोहोचवण्याकरता डोळ्यासमोर आदर्श ठेवला तो वासुदेव. काय असतं, माणसाचं जीवन जर आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये कोणतंही फील्ड असू द्या, त्या क्षेत्रामध्ये टॉप लेवलला आपल्याला जायचं असेल, उच्चतम अवस्थेला जायचं असेल, आपल्याला शेवटच्या स्टॉप पर्यंत जायचं असेल, तर आपल्याला डोळ्यासमोर कोणीतरी आदर्श ठेवावा लागतो. आदर्श ठेवला तर माणूस आणि योग्य चालतो, त्या ठिकाण्यापर्यंत जातो. आदर्श नसेल तर माणूस पोहोचत नाही. का असं म्हणतात ना, आदर्श असला तर माणूस योग्य चालतो. मग क्षेत्र कोणतं असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आदर्श असावा. महाराज मृदंग वाजवतात, बरोबर आहे, सुंदर मृदंग वाजवतात, पण त्यांच्या डोळ्यासमोर कोणीतरी मोठा मृदंग वादक आदर्श आहे. ते असं म्हणत नाही की महाराष्ट्रात मला जोडच नाही, माझ्यासारखा कोणीच नाही, असं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर कोणीतरी आदर्श आहे. हे गायक मंडळी गायन करतात, यांच्या डोळ्यासमोर कोणीतरी आदर्श आहे का? हो, आम्ही गातो, आम्हीच सर्व भारी, असं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर कोणीतरी आदर्श आहे. मी कीर्तन करताना मीच कीर्तनकार भारी असं म्हणत नाही, माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी आदर्श कीर्तनकार आहे, त्यांचं बघून मी कीर्तन चालतो. का? डोळ्यासमोर आदर्श असेल तर माणसाचा प्रवास योग्य होतो आणि योग्य स्टेप पर्यंत माणूस जातो. तसं डोळ्यासमोर आदर्श असावा लागतं. आदर्शाशिवाय माणसाचं जीवनच घडत नाही. विठ्ठल विठ्ठल अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं नाव होतं बराक ओबामा. ते बराक ओबामा काळ्या रंगाचे आणि अमेरिकेमध्ये सर्व लोक गोऱ्या रंगाचे. भारतातले लोक गोरे नाहीये. कोणी गोरे म्हणत असेल स्वतःला गोरे नाही का? आपण गोरे नाही, आपण गव्हाळ्या रंगाचे, बरोबर ना? भारतीय लोक गव्हाळ्या रंगाचे. गोरे लोक कुठे आहे? फॉरेनर लोक आपण पाहतो अमेरिकेमध्ये, अत्यंत ते आफ्रिकन गोरे लोक, एकदम गोरे लोक. तेव्हा ते गोरे आणि हे बराक ओबामा आपल्यासारखे काळ्या रंगाचे. ते राष्ट्राचे अध्यक्ष झाले त्या अमेरिकेचे. तेव्हा त्यांची मुलाखत घेताना त्यांना प्रश्न विचारला का, हो या ठिकाणी सर्व गोरे लोक आहे, व्हाईट हाऊस आहे, व्हाईट लोक आहे, व्हाईट मॅन आहे, सर्व इथं आहे, आणि तुम्ही काळ्या रंगाचे अचानक या ठिकाणी या स्टेप पर्यंत आले, तुम्ही डोळ्यासमोर काय आदर्श ठेवला असेल ना? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी डोळ्यासमोर आदर्श ठेवला असेल. कोण आदर्श ठेवला? तर बराक ओबामाने सांगितलंय. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले, त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यासमोर हनुमंतराय आदर्श होते म्हणून मी इथपर्यंत आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणीतरी डोळ्यासमोर आदर्श ठेवल्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही. स्वामी विवेकानंद जगाला मिळाले त्याचं कारण आहे, त्यांच्या डोळ्यासमोर रामकृष्ण परमहंस आदर्श होते. छत्रपती शिवाजी महाराज जगाला मिळाले त्याचं कारण त्यांच्या डोळ्यासमोर आणि जगद्गुरु तुकोबाराय आदर्श होते. आदर्शाशिवाय माणसाचं जीवन घडत नाही. तसं या अभंगामध्ये कान्होबा महाराजांच्या डोळ्यासमोर आदर्श कोण आहे? वासुदेव त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श वाटला. आदर्श वासुदेव वाटला. वासुदेव म्हणजे काय? वासुदेव शब्दाचा अर्थ आहे, शास्त्रकार सांगतायत, सर्व चराचरामध्ये ज्याचं वास्तव्य आहे तो भगवान परमात्मा, त्याला म्हणा वासुदेव. वासनात वासितम त्रयम, वासनात वासुदेव भुवनत्रयम, वासनात वासुदेव असे वासितम भुवनत्रयम शास्त्रकार सांगतात. सर्वांच्या मध्ये व्याप्त आहे तो वासुदेव आहे. किंवा दुसरं रूपक करायचं वासुदेव म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे, वसुदेवाचा मुलगा, वसुदेवाचा पुत्र, त्याला म्हणावं वासुदेव. आता सर्वांच्या पाठ आहे पण तुम्हाला आठवत नाही, मी आठवण करून देतो, तुम्ही मला मदत करा म्हणायला. बोला, वसुदेव सुतं देवं कंस चाणूर देवकी परमानंदम कृष्णं वंदे. सर्वांच्या पाठ आहे, फक्त बोलत नाही का नाही. वसुदेव सुतम, सुत म्हणजे पुत्र, वसुदेवाचा मुलगा तो वासुदेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं वासुदेव हे रूपक केलंय. वासुदेव म्हणजे काय? पहाटेच्या वेळेस गल्लोगल्लीत फिरून दारोदार जातो, घोट्यापर्यंत अंगरका घातलेला असतो, एका हातामध्ये छोटा टाळ असतो, एका हातामध्ये चिपळे असतात, काखेला झोळी असते, कपाळाला मोठा गंध असतो, गळ्यात तुळशी रुद्राक्षाच्या माळा, कवड्याच्या माळा असतात, डोक्यावर मोर पिसाची अशी मंदिराच्या घुमटासारखी उंच अशी टोपी असते, आणि गावोगाव गल्ली गल्लीत घराच्या समोर पहाटेच्या वेळेत जातो. झोपणाऱ्यांना जाग करतो, पण हलवून जाग करत नाही झोपणाऱ्यांना, तर भगवंताचं गाणं गाऊन जाग करतो. त्यांना म्हणावं वासुदेव. विठ्ठल विठ्ठल. असं आदर्श रूपक वासुदेवाचं डोळ्यासमोर घेतलं कान्होबा महाराजांनी आणि आपल्या दारासमोर आले, आणि वृक्ष असलेलं कठीण ब्रह्मज्ञान गीताच्या संगीताच्या माध्यमातून आपल्या घरासमोर येऊन आपल्याला पहाटेच्या वेळेस सांगू लागले, गाऊन सांगू लागले. अभंगाच्या प्रथम गातो वासुदेव मी ऐका,
वासुदेव में ऐका गातो वासुदेव मी ऐका गातो वासुदेव मी ऐका चित्त ठेवली ठाई बावे ऐका चित्त ठेवली भावे ऐका डोळे झाकून रात्र करू नका डोळे झाकून रात्र करू नका काळ करीतो पैसला लेखदा काळ करीतो लेखदा राम राम स्मरादी राम राम स्मरादी राम राम स्मरादी राम राम स्मरादी गातो वासुदेव मी ऐका. मी गातो, वासुदेव आहे. मी कोण आहे? वासुदेव. गातो वासुदेव मी ऐका. मी वासुदेव गातोय. मी गातो, मी वासुदेव गातो. आता वासुदेव शब्दाचं चिंतन केलं, पण मी गातो, गातो शब्दाचं चिंतन करा. आपल्या मनातला भाव समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं त्याला शब्द म्हणा, त्याला भाषा म्हणा. व्याकरणामध्ये त्याला भाषा बोलतात. आपल्या मनातला व्यवहार, आपल्या मनातले संकल्प, आपल्या मनातले विचार समोर प्रगट करण्यासाठी जे माध्यम आहे त्याला शब्द म्हणतात. आणि त्या शब्दाचं चिंतन करताना शब्दाची रचना ही दोन प्रकारची. किती प्रकारची? दोन प्रकारची रचना आहे. एक आहे गद्याच्या माध्यमातून, एक आहे पद्याच्या माध्यमातून. शाळेमध्ये असणाऱ्या मुलांना माहिती आहे धडा आणि कविता, काय दोन माध्यम आहे. याच्यापेक्षा तिसरं माध्यम नाही. गद्य आणि पद्य. मग आपल्या मनातला विचार आपल्याला समोरच्याला सांगण्यासाठी एक तर गीताच्या माध्यमातून सांगावं लागतं किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितलं जातं. हे दोन प्रकार आहे. व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितलं त्याला गीताची वा संगीताची जोड नसेल तर ते वृक्ष वाटतं, कठीण वाटतं, माणसाला आळस येतो, झोप लागते आणि गळी उतरण्याकरता कठीण जातं. विठ्ठल विठ्ठल कारण हे वेदातलं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान, त्याला अध्यात्म ज्ञान म्हणा, ती दैवी विद्या म्हणा, ती विद्या सोपी नाही, सरळ नाही, म्हणजे ती कठीण आहे, कळण्यास कठीण आहे. तुम्हाला आम्हाला समजत नाही, आपल्याला झोप लागते, यात काय विशेष आहे? मोठ्या मोठ्यांना झोप लागते. एक प्रसंग सांगतो. मोठ्यांना हे ब्रह्मज्ञान ऐकताना झोप लागली. तुम्ही आम्ही तर काही नाही, हाती के पाव में सबके पहा. मोठ्यांचं उदाहरण आहे भगवान महादेवाची पत्नी पार्वती आई साहेब. तिला सुद्धा ब्रह्मज्ञान ऐकताना झोप लागली होती. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबराने त्याचं उदाहरण दिलं. ज्ञानोबराय सांगतात क्षीर सिंधूचे परिसरी शक्तीचे कर्ण कुहरी सांगे त्रिपुरारी कैस. आणि सांगितले काही त्रिपुरारी सांगितले. भगवान ज्ञानोबराय सांगू लागले की भगवान महादेव एकांतात बसलेले समुद्राच्या कडेला क्षीरसागराच्या कडेला महादेव बसलेले असताना पार्वती आई साहेब पाहते, जवळ जाऊन सांगते देवा मला ब्रह्मज्ञान सांगा ना, मला ते ज्ञान सांगा, ब्रह्मज्ञान सांगा, ब्रह्मविद्या सांगा, अध्यात्म ज्ञान सांगा. भगवान शंकर सांगतात देवी मी सांगतो हरकत नाही, पण ब्रह्मज्ञान फार कठीण आहे बरं का, फार कठीण. नाही नाही देवा काय हरकत नाही, कठीण असू द्या मी ऐकते, सांगा तुम्ही. कारण कळण्यास कठीण आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करणं कठीण आहे. तुकोबारांनी एका प्रमाणात त्याचा आधार दिलाय की किती कठीण आहे ब्रह्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मज्ञान जरी कडे उठा उठी तरी काही मुंडी वेदशास्त्रे, तरी काही मुंडी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान कडे तरी उठा उठा काही तरी ब्रह्मशास्त्रे, काही तरी वरी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी लगेच कळत नाही, सोपं नाहीये, प्राप्त करण्याकरता कठीण आहे का नाही. आमच्या गुरुवारी सांगायचे बुवा पोराओ याच्यासाठी घासावी लागते. विठ्ठल विठ्ठल सरळ नाही, त्रास सहन करावा लागतो, कष्ट करावे लागतात, तेव्हा ती विद्या ब्रह्मविद्या प्राप्त होते. सहजासहजी प्राप्त होत नाही. उपवास करावे लागतात, पारणे करावे लागतात, उपवास व्रत करावे लागतात, कष्ट करावे लागतात. झोप आणि आराम, विद्यार्थ्याला सुख हा विषय घ्यायचा नाही,
त्यावेळेस ते आणि ग्रहण करायचं गुरुच्या सेवेने, गुरुच्या कृपेने, तेव्हा ते ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. कठीण ब्रह्मज्ञान आहे. आणि ते पार्वती आई साहेब सांगते, देवा मला सांगा. भगवान सांगता, मी सांगतो पण माझी नियम आहे, लक्षात ठेवा. काय नियम आहे? मी ब्रह्मज्ञान सांगताना डोळे बंद करून सांगतो. असं काही नाही महाराजांसारखं डोळे उघडून, नाही नाही, आपलं डोळे बंद करू. बरं, मग दुसरा नियम माझा असा आहे, मी सांगताना विना थांबा, ज्याला म्हणतात मराठीत नॉनस्टॉप सांगणार आहे. बरोबर की नाही? मी काय कसं सांगणार आहे? विना थांबा, म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतात? हा, नॉनस्टॉप. आता कसं इंग्रजीच मराठी झाली आता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय आता इंग्रजी शब्द एवढे जवळचे झाले ना, किती अडाणी अंगठे बहादर जरी असेल ना एखादा कोणी, तरी तो इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय राहत नाही. किती अंगठे बहादर. एका नातवाने आजीला साडी आणली. आजीबाई आता पार, आता ती जुन्या काळातली म्हातारी, दिसायला कमी झालेलं, ऐकायला कमी, तिला पातळ आणलं असं, आणि बुटी बुटीचं पातळ असेल ऐक, ते पातळ आणलं. आणि शेजारची म्हातारी आली आणि ती विचारलं, कसं काय ग तुला पातळ आलं नातवाने? बरीच साधी सिंपल. काय म्हटली म्हातारी? साधी सिंपल. मग सिंपल म्हणले गेली का नाही इंग्लिश मध्ये? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक विनोद नाही, रिअल फॅक्ट होते, रिअल होतं, मी असं ऐकलं होतं. मनसेवाले आपल्याला म्हणजे कोणाला हे करायचं नाही, नाहीतर उगाच उद्या याच्यातून जाईल पुढे महाराज घरी मला मारायला, असं नको व्हायला. पण असं मनसेवाल्यानं असं विचारलं का, तुम्ही मनसे, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बरोबर, निर्माण सेना, मग तुम्ही जर मराठीसाठी भांडतायत, मराठी भाषेसाठी चांगली गोष्ट आहे. मराठी भाषेसाठी का, आपण मराठीसाठी महाराष्ट्रीयन मंडळी भांडलं पाहिजे, मराठीचा आपल्याला अभिमान पाहिजे. माझा मराठाची बोल कौतुके, ये मराठी याची नगरी, भांडलं पाहिजे. मग का हो, मग तुमचं मनसेचं चिन्ह काय? काय म्हटले? कसलं चिन्ह आहे मनसेचं? रेल्वे इंजिन. मग हे इंग्रजी का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रेल्वे आणि इंजिन हे इंग्रजी शब्द आहे. तुम्ही मराठीसाठी भांडतात ना, मग रेल्वे इंजिन इंजिन हे इंग्रजी शब्द आहे. आपला विनोद आहे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रेल्वे शब्दाचा अर्थ फार मोठा आहे, त्यामुळे तिथं तो देता येत नाही. सहजासहजी म्हणजे मराठी आणि इंग्लिश, काही शब्द इंग्लिश शब्द आहे तेच मराठीच झाले आता, ऐका नाही, मराठी झाल्यासारखंच आहे, त्यात इंग्लिश राहिलेच नाही. हो, इंग्लिश म्हटलं तरी ते वाटत नाही इंग्रजी, हे मराठीच आहे असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल तेव्हा भगवान शंकर परमात्मा सांगतात, दुसरा नियम माझा, मी नॉनस्टॉप विना थांबा सांगणार आहे, डोळे बंद करून सांगतो. तेव्हा तुम्ही जागे आहात की न आहात हे कळण्यासाठी तुम्हाला होकारा द्यावा लागेल मध्ये मध्ये. हा 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 हा, जशी गोष्ट सांगता आजी सांगायची गोष्ट, नातू म्हणायचा हा आई हा हा, असं होकारा तसा हो. ती म्हणे मी देतो होकारा, ओम ओम बोलेल. पण भगवान महादेवाने क्षीर समुद्राच्या कडेला व्यासपीठ लावलं, गादीवर बसले आणि पार्वती आईसाहेब ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी समोर बसल्या. सर्वांगाचे कान करून आईसाहेब कथा ऐकता, ब्रह्मज्ञान ऐकताय. जोपर्यंत सोपा विषय चालू होता तोपर्यंत डोळे उघडे होते आणि होकारा चालू होता. पण थोडा कठीण विषय आला, योगाचा विषय आला आणि गाडी हँडब्रेक लागल्यासारखे चालू लागली. हळूहळू हळूहळू का डुकल्या येऊ लागल्या. पार्वती आईसाहेब तर झोपी गेल्या. पार्वती आईसाहेब झोपल्या, पण आता आईसाहेब झोपल्या, ब्रह्मदेव ब्रह्मज्ञान भगवान महादेव सांगतात ते सांगायचं बंद करतील, कारण त्यांनी सांगितलं होकारा बंद झाला की ब्रह्मज्ञान सांगणं बंद करील. मग तिथं विष्णू परमात्मा चतुर, देव चतुर, देव चतुर, चतुरातो शिरोमणी. चतुर असलेल्या विष्णू परमात्म्याने एक माशाचं रूप घेतलं, माशाचं रूप, आणि माशाच्या रूपाने म्हणजे एका माशाच्या पोटात गेले. समजा माशाच्या मुखातून, त्या समुद्रातल्या माशाच्या मुखातून पोटात गेले आणि त्या माशाच्या तोंडातून म्हणजे भगवान विष्णू होकारा देऊ लागले, ओम 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 बोलू लागले. ब्रह्मज्ञान इकडे आईसाहेब झोपल्या, भगवान शंकरा वाटतं ओम चालू आहे, होकारा चालू आहे. ब्रह्मज्ञान सांगितलं आणि पूर्ण ब्रह्मज्ञान सांगितल्यानंतर भगवंताने पुंडलिक वरदा केलं आणि भगवान पुंडलिक वरदा केल्यावर आईसाहेबाची झोप मोडली. पार्वती आईसाहेब सांगता, सांगा ना देवा पुढे काय झालं? भगवान सांगता, पिंपळे आलं पुढे काय झालं? आता झाली ना का गोष्ट? मग देवा मी झोपले होते, मग जाग कोण होतं, होकारा कोण देत होतं? शोधलं, मग कळालं या माशाने चोरून ब्रह्मज्ञान ऐकलंय. अरे ऐकता तर समोर बसून ऐकता, याने पाठीमागून व्यासपीठाचं ऐकलं आणि चोरून ऐकलं. ब्रह्मज्ञानाची चोरी केली आहे, याला दंड दिला पाहिजे. क्रोधाने महादेवाने आपला त्रिशूळ उचलला आणि त्या माशाला मारला. पण मासा तो सामान्य मासा नव्हता, तो भगवान विष्णू परमात्मा होता. त्या भगवान विष्णूला माहिती होतं की आपण ज्यांच्याकडून ज्ञान घेतलं ते गुरु आहे, त्यांना गुरुदक्षिणा पण दिली पाहिजे. म्हणून त्या माशाने आपला कान पुढे केला. भगवान शंकराचा त्रिशूळ त्या माशाच्या कानाला लागला, माशाचा कान फाटला. तिथून पुढे नाथ परंपरेमध्ये कान फाडण्याची परंपरा चालू झाली. विठ्ठल विठ्ठल. देवीला
व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त करणं एवढं कठीण होतं तर तुम्हा आम्हाला किती कठीण आहे. म्हणून संत मंडळीला कला येते का? अवघड गोष्ट सोपी करून सांगतात त्यांना संत म्हणतात, आणि सोपी गोष्ट अवघड करून सांगतात त्यांना ज्ञानी म्हणतात. संत हे अवघड गोष्ट सोपी करून सांगतात, जे गुह्य असतं ना ते व्यक्त करून सांगतात त्यांना संत बोलतात. विठ्ठल विठ्ठल प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची रामा जनार्दनी पायी आरती नाराजा आरती नाराजा कैवाल देवा देवाची साधू संता प्रगट गुह्य बोले. गुह्य प्रगट केलं. काय गुह्य होतं ते प्रगट केलं. आतापर्यंत जी ब्रह्मज्ञानाची परंपरा एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य चालू होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष उडला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. इथं एक गुरु एक शिष्य कान आणि मुख कान आणि मुख अशी परंपरा होती. ज्ञानोबराने त्याला फाटा दिला आणि निवृत्तीनाथाकडून मिळालेले ब्रह्मज्ञान आबाल सुबोधे ओवियेची प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली सर्व जगामध्ये सर्वांच्या पर्यंत चव्हाट्यावर हे ब्रह्मज्ञान पोहोचवलं. असं कला असं ज्ञान ही कला ब्रह्मज्ञान सर्वांच्या पर्यंत युक्तीने पोहोचवलं त्याला कला म्हणतात. असे ज्ञानोबरा अधिकृत संत आहे. तसं आज वासुदेव प्रकरणामध्ये हे ज्ञान कठीण असलेलं ब्रह्मज्ञान कलेच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून आपल्या गळ्यापर्यंत उतरवण्यासाठी कान्होबा महाराज आपल्या दारात आले. वासुदेवाचं रूप घेतलं आणि ब्रह्मज्ञान सांगू लागले, पण कलेच्या माध्यमातून. गातो वासुदेव मी ऐका गातो. व्याख्यान नाही करत, गातो म्हणतात. गायन काय असतं? समजा पिक्चर पाहिलं जर टाकीमध्ये कोणी गेलेलं असेल तर पिक्चर पाहून बाहेर निघताना स्टोरी नाही बोलत चालत, गाणं गुणगुणत चालतात. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण काय? त्याचं कारण गीत हे लवकर माणसाला आणि हृदयाला स्पर्श करतं, व्याख्यान हृदयाला स्पर्श करत नाही. मग कठीण ब्रह्मज्ञान गीताच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवायचं म्हणून या युक्तीने त्या वासुदेवाचं रूपक केलं. आपल्या दारापर्यंत येऊन व्याख्यान करण्यासाठी आले. गीत आहे पण त्या गीतालाच माध्यम वापरलं संगीताचं. वारकरी संप्रदायात संगीताचं माध्यम गीत आहे, पण त्या गीताला अजून जोड संगीत जर वापरलं तर ते ब्रह्मज्ञान अजून गोड वाटतं आणि सर्वांना त्याचा आनंद लुटता येतो. त्याच्यातून ब्रह्मरस सर्वांना प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष श्रुती टाळ घोष श्रुती टाळ घोष लावणी मृदंग लावणे मृदंग लावणे मृदंग श्रुती टाळ घोष श्रुती टाळ घोष श्रुती टाळ घोष लावणे मृदंग ब्रह्मरसा बडीने हो शिव ब्रह्मरसा बडीने शिव ब्रह्मराजा आवडीने शिव ब्रह्म आवडीने मोडनिया वाटा सूक्ष्माधुसर 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 मोडनिया संगीत वापरलं. गीताला जोडून सम लावलं, संगीत वापरलं. वारकरी संप्रदायात संगीताला फार महत्व आहे. हे संगीत म्हणजे मृदंग वीणा आणि टाळ याचं ज्ञान असावं लागतं. आता विषयच आला म्हणून सांगतो. मृदंग आपल्याला वाटतं घेतला आहे पखवाजाला बोलवा पखवाज पखवाज असा नाहीये, त्याला फार मोठं आणि परंपरा आहे मृदंगाला. वारकरी संप्रदायात मृदंग वीणा आणि टाळ या संगीताच्या माध्यमातून बाहेर निघणारी ध्वनी लहरी माणसाच्या शरीरातील अविकसनशील ज्या नाड्या असतात त्या विकसनशील करतात. हे सात्विक वाद्य आहे. हे वाद्य माणसाच्या हृदयाला सात्विकता प्राप्त करून देतं, पुण्य प्राप्त करून देतं. सात्विकता निर्माण करण्यासाठी हे आपल्याला आणि गरजेचं आहे. पण मृदंग आहे, मृदंगाचं शास्त्र आहे. लक्षात ठेवा, जाऊ दे बाकीच्या गोष्टी काही असतील त्या. मृदंग आहे, मृदंगाचं नाव आहे, त्याचं नाव मृत अंगम इति मृदंगम. काय म्हणतात त्याला? मृत अंगम. मृत म्हणजे माती, अंग म्हणजे शरीर. जे मातीचं बनवलं जातं त्याला मृदंग म्हणतात. पूर्वीच्या काळात मृदंग हा मातीचा असायचा. नंतर काळ बदलला, थोडस काळ अजून सुधारला, लोक सुधारले, मातीचे मृदंगाच्या ऐवजी कोणते मृदंग आले?
लाकडाचे आले. अजून थोडे प्रगत झाले, लाकडाचे गेले, आता कोणते आले? स्टीलचे आले. अजून प्रगत झाल्यानंतर पुढे प्लास्टिकचे येऊ नये, जास्तच प्रगती झाल्यावर कपड्याची येऊ नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मृदंगाचं शास्त्र आहे. लाकडाचा मृदंग करताना बाबळीच्या लाकडाचा चालणार नाही, लिंबाच्या लाकडाचं चालणार नाही. लाकूड कोणतं लागतं ते ठरलेलं आहे. याला बिबियाचं लाकूड लागतं, अजून त्याला शिवणीचं लाकूड लागतं, अजून त्याला कोणतं लागतं? खैराचं लाकूड लागतं, शिसमचं लाकूड लागतं. हे 4-5 लाकडांचं मृदंग बनवला जातो. मृदंगाचं शास्त्र आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला मृदंग वाजवलेला आवडत होतं. चांगला मृदंग भगवान कृष्ण परमात्मा वाजवायचे. स्वामी विवेकानंदांना मृदंग चांगला वाजवता येत होता. मृदंग हे स्वतंत्र आहे. त्या मृदंगाचे काही घराणे आहे जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध घराणा आहे. परमपूज्य आणि पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांचा हा घराणा प्रसिद्ध आहे मृदंगाचा. हा मृदंग आहे, त्याच्यामध्ये कायदे आहे महाराज. मृदंगाचे कायदे आहे. त्याला 72 कायदे मृदंगाचे. किती कायदे? 72. याची घराणे जशी गायकीची घराणी आहे तशी मृदंगाची घराणे 72 कायदे या मृदंगाचे आहे. आणि मृदंगाचं चिंतन करताना मृदंग त्याचा धूमपान आणि शाहीपान असे 2 पान आहे. धूमपानाला कणिक लावली जाते, इकडून शाही लावलेली असते. कणिक लावताना किती लावावी याचंही ज्ञान असावं लागतं मृदंग वादकाला. जसं महाराजांना ज्ञान आहे मृदंगाचं, तसं कणिक नाही. तर खेड्यामध्ये काही काही ठिकाणी पाहतो मृदंग 2 चपात्याची कणिक गोळाच लावून देतात, धाप 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 धाप, आवाजच निघत नाही. किती कणिक लावावी याला शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? हो, जसा विणा आहे, विण्याला एक कडेला तार आहे. इथं नाही ती तार, झाऱ्या ज्याला म्हणतात, पितळी तार असते कडेला विण्याला, खर्ज. ती पितळी तार, त्या तारेचा स्वर आणि मृदंगाच्या धुमाचा स्वर एक आला पाहिजे. धुमाचा स्वर एक आला पाहिजे, तेवढे कणिक त्याला लावावी लागते. हे शास्त्र आहे. आणि याला आता ते मृदंग आहे, असा हा मृदंग आहे. मृदंग 2 प्रकारचा मृदंग आहे. एक हलका आणि एक भारी. हलका म्हणजे दिंडीमध्ये वाजवण्यासाठी, भारी म्हणजे बैठी भजन व कीर्तनासाठी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विण्याचं शास्त्र आहे. त्याच्या तारा कशा छेडायच्या यालाही शास्त्र आहे. कशी लावायची, पंचम कोणता लावायचा, मध्यम कोणता लावायचा आणि धमार खर्ज कोणता लावायचा, ह्याला शास्त्र आहे. बरोबर आहे की नाही महाराज? त्याला शास्त्र आहे. विण्याला सुद्धा शास्त्र आहे. आणि पुढे लावला टाळ, दिसतो गळ्यात घातला, चालले टाळ घेऊन. तसं नाही, टाळ वाजवायला सुद्धा शास्त्र आहे. टाळ कसा तरी येऊ नये. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. ऐकन टाळ कसा घुळघुळा वाजती. टाळ घुळघुळ वाजला पाहिजे. हो, जे मुरलेले असतात ना ते टाळ घुळघुळ वाजवतात. ही सध्या उभी असे. नाहीतर काही नवीनच जर असले ना तर ते पोळ्याच्या वेळेस बैलाच्या गळ्यात जसे पळतं ना आपण वाजतात, तसं कोण कुठं तर कोण कुठं असे टाळ वाजतात. टाळ वाजवण्याची कला आहे. आणि टाळ वाजवण्याचीच कला नाही, टाळ विकत आणण्याची कला आहे. कोणी उठला सुटला एखादा टाळ आणायला नाही, आम्ही जातो, आपल्या गावात सप्ताह आहे आणि पैसे जमा झाले. अरे बाबा, तुला ज्ञान नाही, तू तिकडे जाऊच नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या क्षेत्रातला मर्मज्ञ असेल तर त्या क्षेत्रात त्याने जावं. राजकीय क्षेत्रात मर्मज्ञ असेल त्याचा सल्ला घ्या. शेती क्षेत्रात जो मर्मज्ञ असेल त्याचा सल्ला घ्या. अध्यात्म क्षेत्रात, या क्षेत्रात जो मर्मज्ञ असेल त्याचा सल्ला घ्या. उगाच आपल्याकडे खूप स्वातंत्र्य मिळालं, पैसा आला म्हणून तसं करू नये. त्या क्षेत्रातला मर्मज्ञ असेल, कोणताही फील्ड असू द्या, मर्मज्ञ शब्दाचा मराठीचाच अर्थ सांगतो. मर्मज्ञ म्हणजे मराठी आहे. आणि अजून मराठी शब्द घ्या, मर्मज्ञ म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मरमर मरलेला. विठ्ठल विठ्ठल पाहिजे, ज्ञान पाहिजे. या संगीत क्षेत्राचं, भजनाचं, कीर्तनाचं ज्याला ज्ञान आहे त्याला टाळ घेऊन आणि आणायला नगरला घेऊन जा. ज्याला ज्ञान आहे, वाजवतो तो टाळ, त्याला घेऊन जा ना. का टाळ आणताना ही जो 2 टाळ आणि एकाच्या गळ्यात, त्या 2 टाळ्या आहे. टाळाचे 2-3 प्रकार आहे. पूर्वी लोखंडाचे टाळ होते, पितळेचे टाळ आणि काशाचे टाळ. लोखंडाचे टाळ जर बघायचं असेल तर ज्ञानोबांच्या सोहळ्यात आपण आळंदीहून पंढरपूरला चला, काही वारकरी मंडळीचे मोठे मोठे काळ्या रंगाचे लोखंडाचे टाळ आहे. का? त्याचं कारण पूर्वी असं म्हणतात, पूर्वी भिशी नसायची दिंडीमध्ये, गाड्या घोड्या नव्हत्या पूर्वीच्या काळात. मग आपली पिशवी आणि पताक आणि गळ्यात टाळ, चालले वारकरी गात जागा गात जागा. आणि मग जेवण करायचं असेल, कोणी अन्नदान केलं, कोणी भाकरी वगैरे आल्या वाढायला त्या ठिकाणी दिल्या गावकऱ्यांनी, तर त्या टाळातच ती भाजी घ्यायची आणि खायचं आणि भजन करून भोजन पुढे करायचं, भजन करायचं. अशी टाळाची ती पद्धत होती. नंतर काशाचा टाळ आहे. आपल्या गळ्यात जे टाळ आहे ते कोणते टाळ आहे? कास. आपण थाळा असतो ना काशाचा, तसे काशाचे टाळ आहे. टाळ आणताना ज्ञान असावं लागतं. हे 2 टाळ त्यांचा नाद काढून आणावे लागतात. नाद, हो, 2 टाळाचा स्वर एक असावा लागतो. वेगळे स्वर असेल तर चालत नाही. दोन्ही टाळाचा टाळा बसावा लागतो तर भजन नीट होतं. मग तो टाळ संसाराचा राहू द्या नाही तर परमार्थाचा राहू द्या. टाळा जर बसला दोन्ही टाळांचा तर संसारही नीट होतो आणि परमार्थ नीट होतो. नाही तर टाळा जर बिघडला तर संसारही बिघडतो आणि भजनही बिघडतं. विठ्ठल विठ्ठल. हे संगीताचं माध्यम घेतलं. हे ब्रह्मज्ञान, वासुदेवाच्या प्रकरणात हे ब्रह्मज्ञान आपल्या गळ्यापर्यंत
पर्यंत पोहोचवलं ते सांगता गातो वासुदेव मी ऐका, मी वासुदेव गातो, मी शब्द वापरला. आता संत मंडळी मी शब्द का वापरतात? मी शब्द व्यवहारामध्ये अभिमान दाखवणार आहे. मी अमका आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी सरपंच आहे, मी पुढारी आहे, मी नेता आहे, मी कीर्तनकार आहे. हे मी शब्द अभिमान दाखवतात. संत मंडळी कधीच अहंकार करत नाही, अभिमान करत नाही. संत मंडळी सतत अगर्वता करुणी असती जयांची विनय हेची संपत्ती. संतांची संपत्तीच ही आहे नम्रता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जगात एक सूत्र लक्षात ठेवा, जेवढा माणूस नम्र होईल तेवढा माणूस मोठा होतो. तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद. नम्र झाला पूता, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद. नम्र झाला पूता, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद, तेने कुंडीले आनंद, आनंद कुंडीले आनंद. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण नम्रता धारण केली पाहिजे. जो नम्र होतो तो टिकतो, जो नम्र होत नाही तो टिकत नाही. म्हणजे वाकत नाही तो टिकत नाही, वागतो तो जगामध्ये टिकतो. यासाठी नम्र झालं पाहिजे. कोणते क्षेत्र असू द्या, माणसाने नम्रता धारण करावी. अभिमान आला की तो टिकत नाही. नम्रता पाहिजे, नम्रता. नम्रतेचं चिंतन महापुरे झाडे जाती, तेथे लोहाळे वाजती, तेथे लोहाळे वाजती, तेथे लोहाळे वाजती, लोहाळे वाजती, तेथे लोहाळे वाजती, तेथे लोहाळे वाजती, तेथे लोहाळे वाजती. महापूर आल्यानंतर आपल्या नदीच्या कडेला असलेले 50-50 वर्षाची झाडं सुद्धा निघून जातात का? वाकत नाही. पण लव्हाळा पात्रामध्ये असतो. पूर आला की वागतो, पूर आला की वागतो, पाणी निघून जातो. म्हणून अनेक पूर तो लव्हाळा पाहतो का? टिकतो का? तो वागतो म्हणून टिकतो. माणसाने वाकलं तर टिकतं. नम्रता याबद्दल मी प्रसंग सांगत असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये भांडण चाललं, दोघी जणी भांडू लागल्या. बरं एवढं भांडतात का, इतक्या भांडतात का, डबल शिवीची येऊ देत नव्हत्या, सिंगलच शिव्या. म्हणजे एवढा कोठा त्यांचा भरलेला होता. ऐका नाही, काही शिव्या खूप पाठ करतात. एवढ्या शिव्या, एवढा ज्याला मोंडा माल म्हणतात ना, ऐका मोंडा, अशा शिव्या त्या द्यायच्या. तेव्हा गुन्हामध्ये एवढ्या का तापल्या, कोण भांडतंय म्हणून बघावं तर बांधावर शेतकरी जमा झाले, का भांडतात? दोघी जणी भांडत होत्या. दोघी त्या कोण? एक घागरी आणि तिच्यावर ठेवायची झाकणी. ती झाकणी त्या घागरीबरोबर भांडत होती. त्या झाकरीला खूप जास्त तोंड होतं, जास्त बोलायची. ती घागरी म्हणजे अगं काय झालं, काय झालं म्हणजे काय, तू मोठी झाली म्हणजे काय, कोणालाही असा अप्पर भाव ठेवा का? झालं काय झालं म्हणजे कोण येतो, कधी येतो, कुठून येतो माहिती नाही. तो आला की लगेच त्याला पोटभर पाणी देते. मी 24 तास तुझ्या जवळ आहे, मला थेंबभर पाणी देत नाही, असा तुझा भाव का करते? ती झाकणी घागरी बरोबर भांडू लागली. ती घागरी सांगता अगं तसं नाही म्हणजे काय, कोणी आला की आता तू आला त्याला पाणी दिलं, पोटभर पाणी प्याला, शांत झाला. मी 24 तास तुझ्या जवळ आहे, एक थेंबभर पाणी देत नाही मला, मोठी झाली म्हणून असं करता का? भांडत असताना ती सांगू लागली. आणि ती घागरी सांगली, घागर सांगते अगं बाई तसं नाही, मी भाव ठेवत नाही. मग का असं आहे? त्याचं कारण असं आहे, तो कोण असतो, कुठला असतो मला माहिती आहे, तहानलेला असतो, आला की माझ्या पुढे अगोदर वाकतो, वाकला की मी त्याला पोटभर पाणी देते. तू 24 तास माझ्या डोक्यावर बसली, वाकतच नाही तर पाणी देऊ कुठून? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणूस वाकलं तर टिकतं, वाकलं नाही तर टिकत नाही, अशी अवस्था आहे. वाकलं तर माणूस टिकत असतं, अशी अवस्था आहे. संत मंडळी नम्र असतात म्हणून मी शब्दाने ते अभिमान व्यक्त करत नाही. ते काय करतायत? नम्रपणा व्यक्त करताय, अभिमान नाहीये. मी शब्दाने काय, संतत्व जगाला कळत नाही, कळणं गरजेचं आहे. म्हणून ते कधी कधी मी पानाने सांगावं लागतं. एखादी सुवासीन असेल, तिला जर घराच्या बाहेर निघायचं, आता नियम आहे, सुवासीन दुसऱ्या सुवासिनीला कुंकू लावते, हा नियम आहे का नाही? आहे. एक सुवासीन दुसऱ्या सुवासिनीला कुंकू लावते, पण घरातून तिला बाहेर निघायचं आणि दुसरी सुवासीन घरात नाहीये, मग ती तशीच भोंड्या कपड्याने बाहेर निघते का?
तशी निघत नाही. मग ती काय करते, मेकअप करण्यासाठी सर्व काही शरीरावर अलंकार वस्त्र धारण केले, आरशापुढे जाते, करंडा घेते आणि आपल्याच बोटाने आपल्या कपाळाला कुंकू लावते. सुवासिनीने स्वतःच्या कपाळाला स्वतःच्या बोटाने कुंकू लावणं जसा दोष नाही, तसं जगाला संतत्व कळत नाही म्हणून स्वतःच्या तोंडाने मीपणाने ते जगाला सांगावं लागतं, हा दोष नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल म्हणून कान्होबा महाराज सांगता, गातो वासुदेव मी ऐका. ऐका, मी गातो. ऐका शब्द वापरलाय. आता ऐका शब्दाचं चिंतन करा. आपण ऐकतो ते खरं ऐकतो का? ऐकणं म्हणजे काय आहे? ऐकणं शब्दाचा अर्थ काय? ऐकणं म्हणजे नुसतं कानाने ऐकणं, याला ऐकणं म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकणं शब्दात चिंतन आहे. बघा, फार मोठा श्रीमंत माणूस होता महाराज. लक्ष द्या, झालं 15 मिनिट राहिले. श्रीमंत मनुष्य आहे, 50-60 एकर बाग आहेत त्याच्याकडे. सर्व काम करायला घरामध्ये माणसं आहे, नोकर चाकर आहे, सर्व काम करायला माणसं आहे. तेव्हा मुंबईला त्या गावातला पिंपळ्यातलाच माणूस आहे, तो मुंबईला कंपनीत आहे, कंपनीने ब्रेक दिलं आणि आता खायचे वांदे झाले. किती दिवस शहरात काय फुकट थोडंच मिळतं, म्हणून तो गावाकडे, चला बाबा आता चला गावाकडे जाऊ. सहकुटुंब गावाकडे आला. आता मुलाबाळांचं शिक्षण आहे, खर्च आहे, येणं जाणं आहे, लग्न वगैरे देणं घेणं आहे. काय करावं, पैसा नाही, मग काय करावं. म्हणून त्याने विचार केला, आपला मित्र आपल्या गावात श्रीमंत मित्र आहे, आपण एकाच वर्गात होतो, श्रीमंत मित्र आहे, त्याच्याकडे जाऊ, शेतीचं काम आपण करू, मजुरी भेटेल, आपलं कुटुंब चालेल. हा प्रामाणिक आहे. तो गेला मित्राकडे आणि सांगितलं, मित्रा म्हणे काय, अरे मला काम नाहीये, माझ्या कंपनीने ब्रेक दिला, मुंबईहून मी घरी आलो, पोट भरायचे वांदे झाले, तुझ्याकडे शेती भरपूर आहे, मला मजूर म्हणून ठेव, मी काम करेल, मला पगार मिळेल आणि माझं घर चालेल. तेव्हा तो मित्र सांगू लागला, बाबा तसं जमणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, तू माझा मित्र आहे आणि दोन गोष्टी आहे, प्रेम आणि व्यवहार. लक्षपूर्वक ऐका, व्यवहार आणि प्रेम. प्रेमामध्ये व्यवहार येऊ नये, पण व्यवहार प्रेमाने व्हावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वाक्य काय? प्रेमामध्ये व्यवहार येऊ नये, पण व्यवहार प्रेमाने व्हावा. व्यवहारात प्रेम असावं. का? प्रेमामध्ये जर व्यवहार आला तर कटुता निर्माण होण्याची आणि कधी कधी शक्यता असते. जेवढे जेवढे जास्त प्रेमाचे माणसं, जवळचे नातेवाईक संबंध असेल, त्यांच्यात व्यवहार झाला तर दोघांच्या मनामध्ये कधीतरी कटुता आलेली आपल्याला बघायला मिळते. व्यवहारात बघा उदाहरण. पण व्यवहारामध्ये प्रेम असावं, व्यवहार प्रेमाने करावा. म्हणून तू माझा मित्र आहे, यासाठी लांबच राहू, आपलं प्रेम राहू दे. तो म्हण, तसं नाही रे, मला गरज पडली, तसं नाही, मी काही तसं आणि उन्हा होऊ देणार नाही. तो मित्र सांगतोय, श्रीमंत मित्र, बाबा मला बॉन्ड करून दे तर जमेल. असं जमणार नाही. का? आपलं प्रेम आहे, बिघडायला नको. त्याने बॉन्ड लिहून दिला श्रीमंत मित्राला, की मित्राने सांगितलेली सर्व कामे मी ऐकणार, मालकाने सांगितलेली सर्व कामे मी ऐकणार. काय बॉन्ड केला? मालकाने सांगितलेली सर्व कामे मी ऐकणार, असा बॉन्ड लिहून दोघांनी सह्या केल्या आणि त्या मालकाने तो बॉन्ड कपाटात ठेवला. आणि हा दररोज जायचा, पण आता ज्याचं त्याचं काम करायला माणसं होते, गैरहजर कोणीच नव्हतं, त्यामुळे याला कामच नाही. हा मालकाच्या शेजारी खोलीत बसायचा, चहा पाणी वगैरे व्यवस्थित, नाश्ता बरोबर, सुट्टी झाली का घरी डबा घेऊन आपला डबल सेकंड मालक झाला, कामच नाही. पण एक दिवस त्या मालकाला, त्या पाटलाला बाहेरगावी जाण्याचा योग आला आणि सकाळी सकाळी पाटील बाहेरगावी निघून गेल्यानंतर हा हजर झाला. पाहिलं तर पाटील आज नाही, पाटील नाही हे पाहिलं आणि 2 गाड्यांनी दांडी मारली, ते आले नाही. पाटील नाही म्हणून 2 मजूरही आले नाही. आता 2 मजूर आले नाही, पाटीलबाईने हा हजर झाल्यानंतर सांगितलं, हो ती गॅस टाकी संपली, घेऊन या, कारण आता काही वर भरोसा नाहीये, लवकर भेटते का नाही भेटते, घेऊन या गॅस टाकी. हो मालकीनबाई. ऐकलं. ते बैल घेऊन जायचे शेतामध्ये चारायला, ते बैल तेवढे शेतामध्ये झाडाखाली बांधून आणि त्यांना पाणी पाजा, खायला टाक. हो मालकीनबाई. ऐकलं. 11:30 झाले दुपारी. त्या मजुरांच्या भाकरी नाही त्या शेतामध्ये, तेवढे घेऊन जायचं, भाकरी ठेवते. हो मालकीनबाई. ऐकलं. भाकरी तशाच, बैल तसेच बांधलेले आणि गॅस टाकी तिथंच आहे, काहीच काम केलं नाही, फक्त काय म्हटला, ऐकलं. मालकीनबाईला एवढा राग आला, आता काय बोलावं, आपल्या नवऱ्याने त्याला इथं कामाला ठेवलं, आपल्याला बोलता येत नाही. संध्याकाळी पाटील घरी आल्यानंतर दारात पाय की घरात पाय, हिचा पट्टाही नाही चढला, पारा चढला. आता पाटील बाहेर, घरात काय सारे सारखेच, ऐका नाही. हो, घरात ती बोलू लागली, काय कशाला आणायला खायचं खदग, काही काम नाही, काही नाही, पगार द्यायचा, पाणी द्यायचं, काम कवडीचं करत नाही. ऐकलं म्हणतं, कवडीचं काम करत नाही, कशाला आणलं ही घरामध्ये. आता तो विचार करतो, असं तर व्हायला नको. मग मित्राला बोललो, का रे मित्रा, मला कामाची गरज नव्हती, पण मी तुला तरी फुकट पगार बसून पगार देतोय आणि तुला सांगितलेलं काम तू केलं नाही, असं का रे, का ऐकलं नाही. तो म्हणे, पाटील मित्रा, तू माझा मित्र आहे आणि माझा असं आहे, बोले तैसा चाले त्याची, हो आपण खोटं बोलत नाही. म्हणे काय, मालकीनबाईने सांगितलेलं सर्व मी ऐकलंय. मालकीनबाईला विचार, काय ग, त्याने तर सर्व ऐकलं. नाही ना, ऐकलं काय, सर्व तसंच काम पडलेलं आहे, गॅस टाकी तिथं पडलेली, बैल तिथंच होते, सर्व काही तिथं, आणि म्हणे ऐकलंय. कशाच ऐकलं. तो म्हणे, का रे,
मालकीनबाई सांगतात ऐकलं, ऐकलं नाही, तू बोलतो ऐकलं. तो म्हणे ओ बॉन्ड काढा. काय बॉन्ड काढलं, बॉन्डवर लिहिलं होतं मालकाने सांगितलेली सर्व कामे मी ऐकणार. म्हणे ऐकणार लिहिलंय, करणार थोडंच लिहिलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल ऐकण्यात आणि करण्यात फरक आहे. तसं ऐका म्हणजे काय, नुसतं या कानाने ऐकून त्या कानाने सोडायला ऐकणं म्हणत नाही. काय झालं, एका ठिकाणी भागवत कथा होती आणि कथा चालू असताना एक सोनार मंडळ त्या ठिकाणी मूर्तिकार ती कथा ऐकायचा. ऐकत असताना तो आणि मूर्ती बनवायचा. कथा ऐकून गेल्यानंतर त्याने गणपती बाप्पाच्या 2 मूर्ती बनवल्या. 25-25 किलोच्या पितळाच्या 2 मूर्ती एकाच साच्यात बनवल्या. 25 किलो पितळ, 1 ग्रॅम सुद्धा कमी जास्त नाही. 25-25 किलोच्या पितळाच्या मूर्ती बनवल्या आणि खाली किंमत लिहिली, एकीची किंमत लिहिली 50,000 आणि एकीची लिहिली 1,00,000. लोक विचारायचे का हो याचा फरक काय, पितळ कमी जास्त? म्हणे काहीच नाही, साचा एकच, बनवणारा एकच. मग 50,000 आणि ही 1,00,000ची, असा 50,000चा फॉल्ट का, एवढं अंतर का, काय कारण आहे? तर म्हणे ओळखेल तर ओळखेल, जाणकार ओळखेल. आणि योगायोगाने ते भागवतकार त्यांना माहिती, हा कथेला आई येतोय. भागवताचार्य महाराज रस्त्याने चालले, मूर्तिकाराच्या जवळ गेले. बाबा हे मूर्ती म्हणे 50,000ची, 1,00,000ची. म्हणजे याच्यात फरक काय? फरक काहीच नाही, साच्यामध्ये एकाच निघालेला आहे. 25-25 किलो त्यांच्यामध्ये कायच आणि पितळ घातलेलं आहे, फरक काहीच नाही. मग किमतीत फरक म्हणजे ओळखेल तर ओळखेल. महाराजांनी सांगितलं मी ओळखलं तर म्हणे ओळखा, काय हरकत नाही. महाराजांनी एक दोरी घेतली, आपल्या पायावर अशी त्याला पाणी लावून अशी वळली, कडक केली आणि एका मूर्तीच्या कानामध्ये घातली. एका मूर्तीच्या कानात दोरी घालून इकडच्या कानातून ती सरळ बाहेर निघाली. महाराज सांगता ही मूर्ती 50,000ची आहे. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये दोरी घातल्यानंतर ती या कानातून न निघता ती खाली पोटामध्ये वळली. महाराज सांगते 1,00,000ची. का? इकडून ऐकून तिकडं सोडतो तो 50,000 आणि इकडून ऐकून तो आचरणात आणतो तो 1,00,000चा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कानवा महाराज सांगता मी जे ब्रह्मज्ञान सांगतो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये ते तुम्ही ऐका, म्हणजे आचरणात आणा. गातो वासुदेव मी ऐका, पण नुसतं ऐका नाही, चित्त ठाई ठेवोनी भावे एका. एकाग्र चित्ताने ऐका. परमार्थामध्ये एकाग्र चित्ताला नितांत गरज. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरं अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे हाती अचुंबित न शकशी देवो. तरी गा ऐसे करी यया अठा प्रहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. गोया बघून घ्या. का? चित्त परमार्थामध्ये गरजेचं आहे. असं म्हणतात बा, शेतामध्ये खत असावं लागतं, बाजारपेठेमध्ये पत असावे लागते, खिशामध्ये वित्त असावं लागतं, कुटुंबामध्ये एक मत असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल या गोष्टी आहे. तेव्हा परमार्थामध्ये एकाग्र चित्त असावं लागतं. मी सांगतो ती चित्ताने ऐका. चित्त ठाये ठेवणे भावे एका. पण ऐकत असताना डोळे झाकोने रात्र करू नका. आपण आपल्या जीवनाला अंधारात ढकलू नका, अज्ञानात राहू नका. रात्र शब्दाचे 2 प्रकार आहेत. एक व्यवहारातली रात्र वेगळी ना अध्यात्मातली रात्र वेगळी. व्यवहारातली रात्र म्हणजे दिवस मावळल्यानंतर आता सुरू होती, तिला व्यवहारातली रात्र म्हणा. आणि परमार्थातली भक्तीच्या क्षेत्रात अध्यात्माच्या दृष्टीने रात्र म्हणजे अज्ञानाला रात्र बोललंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अज्ञानाची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा अज्ञानाची रात्र आहे. या अज्ञानाच्या रात्री, व्यवहाराच्या रात्रीमध्ये भीती असते चोरांची, बरोबर आहे? चोरांची भीती असते, विंचू काट्याच्या माणसाला चालताना भीती असते. का? या व्यवहाराच्या रात्रीमध्ये माणसाला भीती वाटते एकटा असेल तर. अध्यात्माच्या रात्रीमध्ये, अज्ञानाच्या रात्रीमध्ये सुद्धा भीती असते. काम, क्रोध, लोभ रूपी विकार रूपी चोरांची भीती असते. ते वैरी आपल्याला परमार्थ मार्गात देवाकडे जाण्याकरता जाऊ देत नाही, प्रतिबंध निर्माण करतात. असे ते वैरी आहे. म्हणून या अज्ञानाच्या रात्रीमध्ये राहू नका, आपण जागे व्हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. डोळे झाकोने रात्र करू नका. का? काळ करीत बैसला से लेखागा. काळ सारखी आपली वाट पाहतोय, काळाकडे दुर्लक्ष करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळाचं चिंतन करा. मी शेवट समाप्त करतो. काळाचं चिंतन करताना असं बोललंय, काळ शब्दाच्या समानार्थी शब्द बरेच आहे. मराठी भाषेमध्ये का सारखे शब्द बरेच आले. काळ शब्दाचे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात की नाही? काळ शब्दाचं चिंतन करताना एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. उदाहरण बघा, मला तुम्ही समानार्थी शब्द सांगा एका शब्दाला. जास्त, काय बोललो मी? जास्त या शब्दाला दुसरे समानार्थी शब्द सांगा. खूप, लई, अनेक, पुष्कळ, बोला, भरपूर, अमाप, बर, अजून बखळ, अजून
झाला लय, भरपूर झाला. आठवा. हा, मायंदाळ. मायंदाळ, चिक्कार, रग्गाड, मोकार. आहे का? मोकार नाही, मोकार. एकच शब्द आहे का जास्त शब्दाला एवढे समानार्थी शब्द लागले, बरोबर आहे का नाही? एवढे समानार्थी शब्द लागले. एकच शब्द असतो पण त्याला समानार्थी भरपूर शब्द लागतात, अशी अवस्था आहे. हे अशी एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहे. तसं काळ शब्दाला सुद्धा अनेक शब्द आहे. काळ म्हणजे प्रारब्ध, काळ म्हणजे कर्म, काळ म्हणजे जीवन, काळ म्हणजे मृत्यू, काळ म्हणजे यम, काळ म्हणजे आयुष्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यापैकी फक्त एकाच शब्दाचा अर्थ पाहून मी थांबतोय. काळ शब्दाला एकच समानार्थी शब्द एकच आहे. काळ म्हणजे आपलं प्रारब्ध वा कर्म. काळ करीत बैसला असेल एखादा, आपल्याकडे सारखा नजर लावून बसलाय. कोण? काळ म्हणजे प्रारब्ध. माणसाने चांगल्या काळामध्ये, ज्याला म्हणतात चलतीच्या काळामध्ये, माणसाने पाप करू नये. कान उघडे ठेवून ऐका, शेवटचा मुद्दा आहे. चलतीच्या काळामध्ये माणसाने काळाचा दुरुपयोग करू नका, अन्यथा तो काळ पुन्हा राऊंड घेऊन आपल्याला भोगायला आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरीच माणसं आहे, सत्ता आली की माणसं दुसऱ्याला राबवून घेतात, संपत्ती आली का दुसऱ्याला राबवून घेतात, ज्ञान आलं की दुसऱ्याला राबवून घेतात, धन आलं, बळ आलं, दुसऱ्याला राबवून घेतात. पण हा काळ असा आहे का हा उष्ण फेडल्याशिवाय राहत नाही, समोर येतोय. काळाचं चिंतन करा. एक उदाहरण बघा, महाभारतातला प्रसंग आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्र हा राजा आहे. धृतराष्ट्र, त्याच्या पत्नीचं नाव आहे गांधारी. धृतराष्ट्र आणि गांधारी 100 मुलं आहेत त्यांना. किती किती मुलं आहे? 100 कौरव आहे, धृतराष्ट्राची मुलं 100. विचार करा, आपल्याला 1 अन 2च असतं तरी आपण गल्लीने छाती बघत चालतो. आपल्या मागे बॅकिंग आहे, 2 पोरं आपल्याला, आपण बोलतो. आणि 100 पोरं असेल आपले ते नेमळट असतात, त्याच्यात शूर पराक्रमी 100 पोरं. बाप कसा चालत असेल हो? असा धृतराष्ट्र, एवढी ताकद होती. 100 मुलांची बॅकिंग त्याच्या मागे होती, पराक्रमी मुलं होते. बरं, संपत्तीचा विचार केला तर पृथ्वीचा राजा होता, सम्राट होता. अजून दुसरा विचार जर केला तर सत्ता होती, संपत्ती होती, ऐश्वर्य होतं. जगाचा मालक भगवान कृष्ण परमात्मा आल्याबरोबर त्यांच्या पाया पडत होता. एवढा अधिकार, एवढा मोठा मान आंधळ्या धृतराष्ट्राला होता. पण एवढा चलतीचा काळ असताना त्याने पाप केलं, चलतीच्या काळात दुरुपयोग केला. आपल्याच महालामध्ये, आपल्या राजवाड्यामध्ये, आपल्या राज्यसभेमध्ये आपल्याच आणि भावाच्या सुनेचा आणि निर्वस्त्र करून आपण तिचा अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा, वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. थांबवण्याची ताकद असूनही थांबवू शकला नाही का? चलतीच्या काळामध्ये त्याने चूक केली, त्याचा परिणाम काळाचा दुरुपयोग केल्यामुळे त्या काळाने त्याचा दुरुपयोग कसा बदला घेतला लक्षात घ्या. किती ताकद होती. 100 मुलं होती, जगाचा मालक कृष्ण परमात्मा पाया पडत होता, सत्ता होती, पृथ्वीचा राजा होता, जगातली सर्व संपत्ती त्यांची होती. एवढं असतानाही पण फक्त त्याने चालतीच्या काळामध्ये, चांगल्या काळात वाईट केलं, पाप केलं. त्याचा परिणाम पुढे चालून कौरव पांडवाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर कौरव मारले गेले. 100 मुलं मारले. 100 मुलं मारल्यानंतर हे पांडव राजे झाले, पृथ्वीचे सम्राट झाले, धर्मराजा युधिष्ठिर. आणि याच धृतराष्ट्राला आणि गांधारीला तुकडे मोडण्यासाठी या पांडवांच्या वळचणीला येऊन राहावं लागलं. मुलं एकही राहिले नाही, सत्ता नाही राहिली, संपत्ती नाही राहिली. आंधळा बाबा आणि यांच्याकडे येऊन पडलाय. आणि मग त्यांना जेवण देण्याचं काम, डबा पोहोचवण्याचं काम भीमदादाकडे होतं. कारण पांडवांच्या राज्यामध्ये जो ज्ञानी होता त्याला त्या पद्धतीने मंत्रीपद दिले गेले, पण भीमदादाला मंत्रीपद नव्हतं. का? भीमदादाकडे ज्ञान नव्हतं, पण गुडगा मजबूत होता, बळ होतं, है का नाही, मजबूत होता. भीमदादाला मग सांगितलं, भीमा एक काम करायचं, काय? दररोज सकाळचं जेवण घेऊन जाताना तू आणि त्यांच्या खोलीत जायचं. कोणाच्या? आंधळे धृतराष्ट्र आणि गांधारीला हे जेवण द्यायचं. भीमदादा म्हणे हो. मग आता भीमदादा जेवण घेऊन जायचा. जाताना भीमदादा जेवण घेऊन गेला की अगोदर डबा ठेवला की त्यांना गोष्ट सांगायचा. कोणाला? धृतराष्ट्राला गांधारीला. ती गोष्ट कोणती? आटपाट नगर राजा नाही, ती गोष्ट ही सांगायचा, तुमचा मुलगा मी कसा मारला, दररोज एक पोरगा कसा मारला हे वर्णन करून सांगायचं. आज त्याची तशी मान पिळली, रक्ताच्या चिळकांड्या निघत होत्या, पण मी त्याला सोडलं नाही, गयावया केल्याने त्याचा जीव घेतला, असं वर्णन करून लांब करून सांगायचा. दुसऱ्या वर्षी तुमच्या पोराचे तर रसवंतीचा ऊस जसा पिळतात ना रसवंतीमध्ये, तसे हातपाय त्याचे पिळून त्याला मारलं. तिसऱ्या दिवशी सांगतो त्याचे फक्त कातडीच काढली. चौथ्या दिवशी सांगतो त्याला उभं चिरलं. असं दररोज वेगळं वेगळं वर्णन तुमचा पोरगा कसा मारला येते आई बापाला सांगताना
भीमदादा सांगतो, एक विचार करा, आपल्या पोराला कसं मारलं आपला शत्रू जर सांगत असेल, कारण 100 कौरव एकटे भीमाने मारले होते, त्यामुळे त्याला माहिती होतं आपण याला कसं मारलं, नावानिशी कसं मारलं वर्णन करून सांगताना त्या आई बापाने हे ऐकल्यावर त्यांना जेवण जाईल का हो? जेवण जाईल का? घशाच्या खाली घास जात नव्हता घास. बरं गोष्ट काही एक दिवस चालेल का? 100 पोरं म्हटले किती दिवस गोष्ट चालली असेल? 3-3.25 महिने घातले ना शा गोष्टीला, ऐका नाही. मधली 15 ऑगस्ट 26 जानेवारी सोडून द्या. 3-3.5 महिन्यात हाडाचे सापळे शिल्लक झाले. आणि मग धर्मराजाने पाहिलं आपले काका तर जेवण भेटत नाही का, आजारी का? काका का अशी तब्येत झाली, जेवण भेटत नाही का, काय भानगड, आजारी का? म्हणे तसं काही नाही. मग काय झालं? म्हणे त्याचं कारण एक आहे, हा भीम येतो आणि तुमचा मुलगा कसा मारला हे वर्णन करून सांगतो, आम्हाला जेवणच जात नाही, काय करावं? पार अशी हालत झाली आमची, शरीर असं झालंय, काय करावं? धर्मराजा सांगितले, भीमा एक काम कर, ड्युटी चेंज कर, टायमिंग चेंज कर. का? दिवसा जातो गोष्टी सांगतो ना, संध्याकाळचं जेवण घेऊन जा. भीमदादा म्हणे दिवसा तरी गर्दी राहते, संध्याकाळी तर निवांत वातावरण आहे का नाही? मग अशी अवस्था आहे. एक विचार करा, नंतर ते राहत असताना विदुर काका तीर्थयात्रेला गेलेले, ते आले आणि ते त्या धृतराष्ट्राच्या जवळ आल्यानं विचारपूस केल्यावर कसं काय? म्हणे चांगलं आहे, पांडव चांगलं सांभाळतात, जेवण वेळेवर देतात, हे करतात ते करता. बोलल्यानंतर धृतराष्ट्राने त्याला फटकारलं. धृतराष्ट्र साधू आहे, ते सांगता, ए राजा, अरे काही अक्कल आहे का तुला, काही कळतं का नाही तुला? म्हणे काय? अरे जोपर्यंत चलतीचा काळ होता तोपर्यंत या 5 पोरांना रात्रंदिवस मारण्यासाठी प्रयत्न केले तुम्ही, यांना कधी सुखामध्ये राहू दिलं नाही. आणि आज म्हणता का हे पांडव आम्हाला चांगलं सांभाळतात? अरे ते सज्जन आहे, ते सांभाळतीलच, पण तुम्ही कधी 1 मिनिट तरी चांगला व्यवहार केला का त्यांच्याशी? आणि आता म्हणतात, अहो काय तुम्ही, तो भीमदादा तुम्हाला जेवण देतो, कुत्र्याला भाकरी टाकल्यासारखे तुम्हाला जेवण देतो, त्या तुकड्यावर तुम्ही पाळू नये, जा भजन करा, असं फटकारलं. रात्रीच्या वेळेस डोळे नसलेले धृतराष्ट्र आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी पती पत्नी म्हातारपणात रात्रीच तो महाल सोडला, अंधाऱ्या रात्रीमध्ये गेले, हरिद्वारला गेले. हरिद्वारला चंडिका माता आहे, त्या डोंगरावर, त्या पर्वतावर गेले, तिथं राहू लागले. एक दिवस वनवा पेटला, जंगल पेटलं, आंधळे होते, पळायला कुठे दिसत नव्हतं, पळता येत नव्हतं, सर्व ठिकाणी अग्नी पेटला आणि तिथे जळून भस्म झाले. आपले काका वारले म्हणून धर्मराजा धर्म आहे तो बघायला आला, अस्थी तरी मिळवाव्या, पण त्या आपल्या चुलत्याच्या अस्थी सुद्धा त्याला मिळाल्या नाही. एक विचार करा, चलतीच्या काळामध्ये जगाचा मालक पाया पडत होता, 100 मुलाची बॅकिंग होती, पृथ्वीचा सम्राट होता, सत्ता होती, ऐश्वर्य होतं, पण चलतीच्या काळामध्ये पाप केलं, काळाचा गैरवापर केला, दुरुपयोग केला, त्याचा परिणाम काळाने तो त्याचा फायदा घेतला नव्हे, बदला घेतला. म्हणून हृदयावर करून ठेवा, चलतीच्या काळामध्ये चांगल्या दिवसामध्ये दुसऱ्याला आपण गांजवू नका. विठ्ठल 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 काळ करीत बैसला असे लेखागा, आपले सारखी वाट पाहतो, लेखा आपला धरतोय. याकरता आपण काळापासून वाचायचं असेल तर आपण सज्जन जीवनाने वागा, सज्जनत्वाने वागा, सदाचाराने वागा. कधी जीवनामध्ये चूक करू नका. जर चूक केली तर भविष्यात ते भोगावे लागते. तरुणपणामध्ये माणसं विषयाच्या अधीन जाऊन चूक करतात, तेच त्यांना पुढे म्हातारपणामध्ये त्या मुलाबाळांच्या रूपाने त्यांना भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. त्यामुळे काळाकडे लक्ष द्या. काळ म्हणजे प्रारब्ध, काळ म्हणजे यम. जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत आपण भगवंताचं साधन करा, त्या देवाचं चिंतन करा. राम राम स्मरा आधी रामाचं स्मरण करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.